तर हे बघा, ओके. आता जर आपण डाउन साइड पासून बघितलं तर समजा या एखाद्या कॅन्डलचा जर लो किंवा लो ब्रेक झाला, काल आपण पाहिले हाय ब्रेक झालेला, आता आपण पाहिलं लो ब्रेक झालेला, ठीक आहे, हा लो ब्रेक झालेला. पण एका ग्रीन कॅन्डलनं जर लो ब्रेक केला असेल तरच आपण अप साइडला जाईल आपण असं म्हणू शकतो, बरोबर, ठीक आहे. आता इथे बघा, सध्या गोल्ड मध्ये दिसत नाही, स्क्रीन दिसत नाही का? हो सर. दिसतंय का आता? दिसतंय का आता? दिसतंय. तुमचा प्रॉब्लेम आहे ओमकार सर. दिसत आहे सर. ठीक आहे, लगेच ओके, दिसते. ओके. हे बघा, आता समजा इथं काय झालं बरं, या ग्रीन कॅन्डलचा आता मे बी कोणती पण कॅन्डल असू द्या, आता ही कॅन्डल पहिले इथं ओपन झाली आहे, इथं ओपन झाली पहिले, हिला ओपन कुठे पण होऊ द्या, ठीक आहे. पण या कॅन्डलचा काय ब्रेक केलं हिनं? लो ब्रेक केला. लो ब्रेक केला म्हणजेच काय केलंय? लिक्विडिटीज ग्रॅब केली. हे बघा, हा ओके. ओके, आता या कॅन्डलनं लिक्विडिटीज ब्रेक केली ही इथं, ठीक आहे, ओके. आता आता हेच आपण जर चार्ट मध्ये पाहिलं, एवढ्या एरियामध्ये तुम्हाला बघा, तुम्हाला या ठिकाणी काहीतरी लॉजिक बघायला भेटेल. काय झालं रे बाबा हे? हॅलो सर, बोला ना. शिफ्ट दाबून ना कुठलं पण जर ऑब्जेक्ट आपण ड्रॉ करतोय ना, शिफ्ट दाबून प्रेस करा, ते म्हणजे तो आहे त्या हॉरिझॉन्टल लाईन मध्ये येईल. ओके, हा हे बघा, इथे आपण एक ट्रेंड लाईन ड्रॉ करूयात, ठीक आहे, हे यांना समजणार नाही तुम्हाला. आता काल आपण कोणतं पाहिलंय? काल आपण अप साइडचं पाहिलंय, म्हणजेच काय, आपण वरतून ट्रेड येणार डाऊन साइडला पाहिलंय, म्हणजे आपण काल सेलिंगचं पाहिलंय. आता आज आपण पाहतोय बाईंगचं, ठीक आहे. हे बघा, ओके. आता मला सांगा, या ग्रीन कॅन्डलची ही जी कॅन्डल आहे, मे बी रेड और मे बी ग्रीन, ठीक आहे, ही कॅन्डल कोणती पण असू द्या, आपल्याला काही फरक पडत नाही, बरोबर. आता या ग्रीन कॅन्डलनं या रेड कॅन्डलच्या डाऊन साइडला क्लोजिंग दिली आहे का? मग समजा ही ओपन झाली असेल बघा, इथं ही ओपन झाली असेल, इथं ओपन होऊन या लेवलला आली आणि इथून मग वरती गेली, किंवा मग इथं ओपन झाली, डाऊन आली, वरती गेली, किंवा मग इथं ओपन झाली असेल आणि इथून मग वरती गेली, ठीक आहे. आता इथे बघा, आता या एरियामध्ये आपण जर जाऊन बघितलं तर आपल्याला काय दिसतंय? काहीतरी एखादा ऑर्डर ब्लॉक, एखादा FVG आपल्याला इथे पाहायला भेटेल. त्यासाठी आपण शिकूयात 5 मिनिटावरती. हे बघा, ही कॅन्डल येते इथपर्यंत, हीच आहे ना. थोडस याला परफेक्ट मध्ये ड्रॉ करूयात.
किधर गया वो? हा बघा, हा थोडस आपण याला इथे घेऊया, या ठिकाणी घेऊया आपण याला, मग त्यावेळेस आपल्याला समजेल प्रॉपरली. बरोबर इथे आता या ठिकाणी आपण एक ट्रेंड लाईन ड्रॉ करूयात इथं अशी, हे बघा अशी. ठीक आहे, आता आपल्याला प्रॉपरली काय पाहायचंय, ज्या ठिकाणापासून या कॅन्डलनं लिक्विडिटी ग्रॅब केली या कॅन्डलची आणि इथून इथून वरती गेली बघा, आहे ना, मग आपल्याला हेच शोधायचं आता इथून. ठीक आहे, यासाठी आपण जाऊया 5 मिनिटावरती. हे इथं होतं, आहे ना, इकडल्या कॅन्डल मध्ये गेलं होतं ते. आता आपली एक्झॅक्ट जी लेवल आहे ती आहे ही, बरोबर. या ठिकाणी आपण एक एरो ड्रॉ करूयात, म्हणजे तुम्हाला प्रॉपरली समजेल. ठीक आहे, हा हा पकडा किंवा हा पकडा, एवढा एवढा एरिया. ठीक आहे, आता इथून वरती गेले म्हणजे या लेवलला प्रॉपरली रिस्पेक्ट केलंय आणि इथून वरती गेलंय. ठीक आहे, आता इथे काय बरं असं या लेवल मध्ये, एखादा एफपी ची ऑर्डर ब्लॉक असेल. ओके, आता हे बघा, आपण आता ही जी कॅन्डल आहे हिला आपण फक्त इथपर्यंतच घेतलंय, आता इथपर्यंत या लेवल्स पर्यंत, बरोबर. आपण आता फक्त पकडलंय याच कॅन्डलला, आपण ग्राह्य धरतोय याच कॅन्डलला, बरोबर. म्हणजे या कॅन्डलला आणि या कॅन्डलला, ओके, आणि या कॅन्डलला काय, म्हणजे या 3 कॅन्डलचं कॉम्बिनेशनला आपण या ठिकाणी काय पकडतोय, एक फॉर एक्झाम्पल आपण घेतोय. आता इथे आपल्याला काय शोधायचंय बरं, एखादा एफव्हीजी किंवा एखादा ऑर्डर ब्लॉक. तर एफव्हीजी म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, बरोबर, पण ऑर्डर ब्लॉक म्हणजे काय ते तुम्हाला माहिती नाहीये, आहे का नाही, ते आपल्याला नंतर पाहायचंय. आता इथे बघा, इथे आपल्याला काय दाखवतंय, हा काय बरं, या एरियामध्ये आपल्याला काय शो होतंय, हायर लो म्हणून. याला एक वेगळा शब्द आहे सर, जो शब्द मला तुमच्याकडून ऐकायचा आहे. रेसिडेंटल एरिया, हा ब्लॉक, ट्रेंड लाईन होती सर. प्रद्युम्न सर एवढा लेट का बरं? सर पहिलं मोबाईलवर केलं होतं, ते थोडं चार्जिंग कमी असल्यामुळे लॅपटॉप म्हणते सर. हे बघा, मार्केट रिव्हर्स त्या ठिकाणापासून होतंय जिथं काहीतरी एखादा ऑर्डर ब्लॉक असेल किंवा एखादा ब्रेकर ब्लॉक असेल, आहे ना, मग तो कोणता पण आपण ब्लॉक पकडू शकतो, आहे का नाही. हे बघा, इथून आपल्याला सिंपल कन्फर्मेशन मी असं पकडू शकता, इथून पकडायचे या आलं इथपर्यंत, इथं आलंय, इथं गेलं, इथं आलं, इथं गेलं, इथं आलं, इथं गेलं, ओके, सिंपल.
तुम्ही काय करू शकता, कॅन्डलचा हाय कॅन्डलचा आहे. कुठे गेलंय, खूप पाठीमागे गेलो होतो आपण, कुठे गेलाय चार्ट, हा इथं. काय आपलं टार्गेट आता काय असणार या ठिकाणी, कॅन्डलचा आहे. कॅन्डल हाय म्हणजेच कोणता हाय, हा हा ठीक आहे, हा हाय. तर यालाच आपण बघूयात 5 मिनिटांमध्ये. हा बघा, हा हा समजले का तुम्हाला हे. समजा एका कॅन्डलची जर समजा लिक्विडिटी ग्रॅब झाली, आता लिक्विडिटी ग्रॅब होणं म्हणजेच काय, हे बघा इथं काय आहे, ही एक ग्रीन कॅन्डल पकडूया आपण हिला, पण एक रेड कॅन्डल पकडूयात, बरोबर. ठीक आहे, हिला आपण पकडूयात रेड. आता नेक्स्ट या कॅन्डलला आपण पकडूया ग्रीन कॅन्डल. तर मला सांगा इथे काय झालंय बरं, इथे कोणत्या कॅन्डलची लिक्विडिटी कोणत्या कॅन्डलला स्वीप केली आणि मार्केटचं आता नेक्स्ट स्ट्रक्चर काय आहे अकॉर्डिंग टू लिक्विडिटी स्वीप, हा रेड कॅन्डलला ग्रीन कॅन्डलला घेतली सर. बर, मग आता इथे काय स्ट्रक्चर होऊ शकतंय, स्ट्रॉंग बाईंग येऊ शकते सर. स्ट्रॉंग बाईंग आहे अकॉर्डिंग टू लिक्विडिटी स्वीप. मग बाकीचे रूल्स बाजूला ठेवा, आहे ना, काय स्ट्रॉंग बाईंग आहे. आपलं टार्गेट काय असणार या कॅन्डलचा, हाय म्हणजेच. ठीक आहे, समजले का तुम्हाला हे. हॅलो सर. हा तर डेचा ट्रेंड जर बुलिश असला किंवा बिअरिश असला तरी काय फरक पडत नाही का, लिक्विड स्विच झाल्यावर नेव ट्रेड घ्यायचं. सर हाय बघतोय आपण, डे वरती बघतोय, डेच्या टाइम फ्रेम वरती. हो, लिक्विड स्विप केली की वरच जाते का कॅन्डल 100%. हा इथे बघा ना तुम्ही, मग डेचा प्रिव्हियस काय पण असू दे, सेलिंगचा असू दे किंवा बुलिश असला तरी पण का, बरोबर. पण जिथून आहे ना, इथे बघा आता अप साइड पासून या कॅन्डलची लिक्विडिटी स्वीप केली या रेड कॅन्डलला, मग आता इथे व्ह्यू काय आहे नेक्स्ट, सेलिंग होणार सर, स्ट्रॉंग सेलिंग होणार. झाली का सेलिंग इथं नंतर, मग झाली. म्हणजे रेजिस्टन्सला आणि सपोर्टला बघावं लागणार ना. हा म्हणजे आता इथून, हा आता इथून डाऊन साइडला येण्याचं कारण, बरोबर, हा एक इथली एक लिक्विडिटी स्वीप झाली अपसाइडची, बरोबर. म्हणून मार्केटनं यामध्ये छोटस आपलं करेक्शन पाहायला भेटलं, बरोबर. समजलंय का. हो सर. हो हो. आता ही इथूनच वरती का गेली असेल बरं, इकडे काहीतरी एखादा ऑर्डर ब्लॉक असेल, इथं एखादा FVG असेल, बरोबर. त्याच वेळेस मार्केट इथून वरती गेले, किंवा इकडे एखादी लिक्विडिटी स्वीप झाली असेल, किंवा मग एखादी ट्रेंड लाईन असेल. समजले का तुम्हाला. आता इथं बघा, इथं या कॅन्डलची लिक्विडिटी या कॅन्डलला स्वीप केली आहे, पण ही कॅन्डल इथूनच वरती गेली आहे, इथूनच. समजा ओपन झाली असेल इथं, डाऊन साइडला आली, बरोबर, डाऊन साइडला आली, किंवा हा इथे नाही ओपन आली, हा इथे ओपन झाली असेल, हा इथे ओपन झाली,
डाऊन अपसाईडला गेली आणि परत डाऊन साईडला आली. इथं काय बरं, इथं एखादा म्हणजे ही लेवल मार्केटनं परफेक्टली ब्रेक केलेली नाहीये ही लेवल, बरोबर. तर का ब्रेक केली नसेल बरं? हा, ही लेवल परफेक्टली ब्रेक का केली नसेल? ओ मेकअप, किधर मेकअप करने चले? मेकअप मेकअप, हा सर बोला ना. माईक म्यूट ठेवा ना. हो सॉरी सर. म्हणजे मला काय म्हणा, तुम्हाला समजलंय का? इकडे या ठिकाणी एखादा ऑर्डर ब्लॉक असेल किंवा एखादा एफईजी असेल, हे बघा तुम्हाला जर डे मध्ये एखादं मला इथे एफईजी सापडायला डे मध्येच एक बुलिश एफईजी, बरोबर. तुम्हाला इथं एखाद्या एक आता हा झाला एफईजी आपला, फर्स्ट कॅन्डलचा हाय आणि थर्ड कॅन्डलचा लो. हा हा झाला एफईजी, परत हा एक एफईजी, हा पण झाला एफईजी, हा हाय आणि हा लो. हा या कॅन्डलचा लो, या कॅन्डलचा हाय. डिस्टन्स बिटवीन टू कॅन्डल, फर्स्ट कॅन्डल्स हाय, थर्ड कॅन्डल्स लो, त्याला आपण म्हणतोय एफईजी. समजतंय का? हो सर. यामध्ये कोणाला प्रॉब्लेम आहे? मोहसिन सर, आपको कुछ पूछना है? नहीं सर. समझा आपको? हाँ सर. क्या समझा आपको? एक बार मुझे समझाइए. यही जो आपने अभी बताया इसका ऑर्डर ब्लॉक का और एफवीजी का लिक्विडिटी वाला. क्या बताया मैंने, मैं भूल गया, आप बताएंगे एक बार फिर से? ये ऑर्डर ब्लॉक के और एफवीजी के लेवल्स मतलब कैसे निकालने, कैसे देखने. हाँ, और ये लिक्विडिटी स्विप के बारे में मैं बोला कुछ, क्या बोला मैं उसके बारे में? हाँ, लिक्विडिटी स्विप के बारे में भी बोले, मतलब वही के लिक्विडिटी मतलब कहाँ पे रह जाती है तो फिर वो आगे जाके कहाँ ग्रैब होती है, कौन से लेवल पे होती है, वही. हाँ, एक बार मुझे सिखाइए ना, मैंने जो आपको सिखाया वो मुझे सिखाइए ना आप. ऐसे सिखाते तो नहीं आएगा ना, ऐसे आपको कैसे क्या सिखाते आएगा मेरे को. अरे नहीं, आपको जो समझा ना मेरे को वो बताओ. आपको जो समझा ना मेरे को वो बताओ, मतलब मेरे को पता चलेगा ना कि आपको फिर से बताना है या आपको समझ में आ गया. नहीं इतना मतलब ऐसा तो मेरे को एक इसमें तो समझ में नहीं आएगा पूरा. करना पड़ेगा, देखना पड़ेगा चार्ट्स में, जब देखेगा जब समझेगा. तो आपको इसमें नहीं समझ में आया? नहीं, अभी जितना आपने बताया ना उतना तो समझा मैं, बट मैं जब पर्सनली वो चीज के ऊपर देखूंगा, बैठूंगा, जब मेरे को वो चीज पता चलेगी कि तो हाँ, बताओ ना इधर मैंने क्या समझाया, बताओ ना. सुनो, आपके सामने चार्ट है, बताओ मुझे मैंने क्या समझाया, बताओ. हाँ, कौन ये जो बताएगा? आपने इधर से बताया, ये जो कैंडल्स का है, लिक्विडिटी का आपने बताया, ये वाला जो पार्ट है. सर थोड़ा सा एक्सप्लेन कीजिए, मतलब कौन से कैंडल की लिक्विडिटी कौन से वो कैंडल ने ऐसा ले ली, पूरा मेरे को सर प्रॉपर लिक्विडिटी या कैंडल ना स्विप के लिए. आणि टार्गेट होल्ड करायचंय या कॅन्डलच्या हाय पर्यंत. हे बघा,
आता काय झालंय, समजा ही कॅन्डल ओपन झाली, पहिले मार्केट स्ट्रक्चर एकदम पॉझिटिव्ह होतं, पण इथं ओपन झालं, या ठिकाणी इथं ओपन झाली, थोडीशी वरती गेली, पण लगेच डाऊन साईडला आली. ओके, मग या ठिकाणी एखाद्या ऑर्डर ब्लॉकचं फॉर्मेशन केलं असेल इथं, किंवा एखादा एफईजीचं फॉर्मेशन केलं असेल इथं, बरोबर. मग या ठिकाणी आपण आपली एंट्री प्लॅन करणार. रिजेक्शन कॅन्डल म्हणते सर याला. हो, आणि टार्गेट ठेवायचंय नाही, रिजेक्शन कॅन्डलच्या नेक्स्ट असते इकडली, इकडून जे येईल ना ती. आता ही लिक्विडिटी कॅन्डल आहे, लिक्विडिटी स्वीप कॅन्डल. आता ही कॅन्डल त्याच लेवल पर्यंत येऊ शकते ज्या लेवल पर्यंत एखादा परफेक्टली एफईजी असेल किंवा एखादा ऑर्डर ब्लॉक असेल. समजा इथं आता एखादा ऑर्डर ब्लॉक आहे, तर ही कॅन्डल इथं येऊन थांबेल इथं. मग तुम्ही म्हणसाल की मार्केटमध्ये मग इथं झालंय आणि इथे येऊन का थांबलंय, नंतर मग इथून वरती का गेलंय, आहे ना. मार्केटचं स्ट्रक्चर कसं असेल त्यावेळेस असं असेल. बरोबर, समजलंय का. सर वन डे टाइम फ्रेम वरच करायचं ना स्टार्ट. नाही, 5 मिनिट किंवा 15 मिनिटावरती हे त्याच्यानंतर जे आपण कॅन्डल बघितलं स्टार्टिंगला, ते 15 मिनिटावर बघायचे मोठे कॅन्डल. नाही 1 मिनिट, नाही 1 डे वर बघायचं, 1 डे वर. हो सर, लिक्विडिटी सर 1 डे ला चेक करायचं ना. हो, हा 1 डे ला. बरोबर, म्हणजे यामध्ये खूप सारे प्रकार आहे, तुम्हाला कशावर बघायचं आहे, 1 मिनिटावर आहे, 5 मिनिटावर आहे, 15 मिनिटावर आहे ना. पण लॉंग टार्गेट आहे ना, लॉंग टार्गेट्स बोलतोय मी. आता ही कॅन्डल त्याच लेवल पर्यंत येणार जर ट्रेंड जर बुलिश असेल तर बोलतोय बरं का मी. जर ट्रेंड बुलिश असेल तर त्या लेवल पर्यंत येणार आणि त्या लेवल पासून वर राहणार. कारण की का, इथं एखादा ऑर्डर ब्लॉक असू शकतो किंवा या ठिकाणी एखादा एफईजी असू शकतो. समजलंय. हो सर. समजले सर. हा, सर कधी कधी असं होऊ शकतं का ऑर्डर ब्लॉक आणि एफयूजी सेम जागेवर दिसतात. बरोबर होऊ शकतंय. ओके, तर ते स्ट्रॉंग कन्फर्मेशन राहतं ना सर, फेअर व्हॅल्यू गॅप प्लस ऑर्डर ब्लॉक. हो, ओके, थँक्यू सर. सर मग ते आता म्हणजे- आपण प्रिव्हियस बोल मी परत बोल. हा, स्ट्रॉंग कन्फर्मेशन असं काय नसते, आहे ना. जर फेल व्हायचं असेल तर मग ते कुठून पण फेल होऊ शकते. बरोबर. आता बोला सर. सर आपण आता प्रिव्हियस डे ची हाय आणि लो आपण हे करतोय, लिक्विडिटी साठी कन्सिडर करतोय. त्याच्या आधीच्या 1 दिवस आधीची पण आपल्याला लेवल्स म्हणजे जे एफव्हीजी किंवा हे असेल ते मार्क केल्या पाहिजेत, करेक्ट. जर आपल्याला एक एंट्री घ्यायची असेल त्या एफव्हीजी पर्यंत पासून किंवा ऑर्डर ब्लॉक पासून, त्याच्या आधीच्या 1 दिवसाच्या जे काही एफव्हीजी ऑर्डर ब्लॉक असतील ते पण आपल्याला मार्क करावे लागतील. बरोबर. ओके, म्हणजे त्याच दिवसाचा एफईजी असं नाही, आहे ना. फक्त इकडं प्रिव्हियस म्हणजे आता इथे बघा, आता इथला पण आपण एफईजी पकडू शकतो, हा वाला पण. आता एफईजी म्हणजेच काय बरं, 2 कॅन्डल मधला डिफरन्स हा वाला. बरोबर. पण हा एफईजी फक्त कामाला येणार म्हणजे तुम्ही याला पकडू शकता इथपर्यंत, या लेवल पर्यंत इथं. ओके,
आता इथं आले की परत तुम्हाला इथं एक FVG सापडतोय हवाला 1 डे टाइम फ्रेम वरती हवाला. म्हणजे मिटिगेट जर तो FVG मिटिगेट झालाय तर त्यानंतर तो इनव्हॅलिड होईल, बरोबर? मिटिगेट म्हणजे सपोज एक पहिल्या आधीचा एक FVG आहे आणि त्याला हा. परत मार्केटनं ब्रेक केलंय किंवा तो तिथून रिवर्ट झालाय रिस्पेक्ट असं काय नाही नाही ना? आपल्याला Okay. जो लेटेस्ट FVG सापडेल तोच आपण पकडायचा. ओके ओके हा ओके. हा यामध्ये विचारायचे कोणाला काही? FVG सर फेल कधी होतो? सर मार्केट स्ट्रक्चर काय जे समजा मार्केट स्ट्रक्चर समजा जर ज्यावेळेस न्यूज आहे आता आज तुम्ही जर प्राइस ऍक्शन पाहत असाल या 10 दिवसापासून प्राइस ऍक्शन तर मी माझ्या या ट्रेडिंग जर्नी मध्ये असं प्राइस ऍक्शन मी कधीच नाही पाहिलं आहे ना. फॉरेक्स मध्ये आपण आलो 6 महिन्यापासून तर असं प्राइस ऍक्शन मी फक्त या 8-10 दिवसापासून पाहतोय ओके. आहे ना. इथून जे सुरू झालंय असं म्हणजे काय बरं हे या अशा सर आता जर झालं तर अपसाईडला खूप छान मुवमेंट भेटणार सर. जर अपसाईडला जर मार्केट 1-2 कॅन्डल वरी गेले तर सध्या का सध्या नाही सर, म्हणजे जेव्हा अप ट्रेंडला जाते समजा सर अपसाइडला प्लॅन करणं चुकीचं आहे सर. आज चुकीचं आहे सर, पण अपसाइडला प्लॅनच करणे नाही सर. सेलर्स खूप स्ट्रॉंग आहेत. सेलर आज खूप स्ट्रॉंग येतात. थोडी ग्रीन कॅन्डल दाखवतात ते बाहेर. न्यूज ट्रेडिंग चालू आहे. न्यूज ट्रेडिंग चालू आहे. ओके इथे आपण जर समजा एक हे जर ड्रॉ केलं सपोर्ट ठीक आहे. इथे समजा एक डाव प्रिव्हियस लेवलला एक सपोर्ट दाखवतोय बघा, पण हा पण एक काही स्ट्रॉंग सपोर्ट नाहीये हवाला, बरोबर. म्हणजे आपण सांगू शकत नाही बघा इथून काय होईल तर, पण हे बाईंग साईडला नाहीच आहे कारण की सपोर्ट पण खूप छोटा दाखवतोय जो की कन्फर्म नाहीये आहे ना. कारण की एवढा सपोर्ट म्हटल्यावर एक याला आपण 5 सपोर्ट मिनिटावर ऑर्डर ब्लॉक तयार झालाय. 5 मिनिटावर ऑर्डर ब्लॉक. तर रिजेक्शन कॅन्डल खाली येते सारखी. काय म्हटले अपसाइडचा प्लॅनच नाही वाटत आहे सर यात. तुमचं काय व्ह्यू बरं? नाही आपला तर यामध्ये नाहीच आहे ना. FVG झाला ना, राजू मित्रा म्हटला तर बरोबर आहे सर. FVG झाला तर 5 मिनिटवर. हा तिकडनंच प्राइस रिजेक्शन घेत सर. ओके नाही थोडस जाईल वरती परत डाऊन साईडला येईल म्हणजे बाहेरला इन्व्हाइट करल आणि अगेन डाऊन साईडलाच येईल. मग सर SMC आणि ICT कन्सेप्ट खूप हार्ड आहे का? एवढे हार्ड नाहीत, दोन्ही एकच कन्सेप्ट आहेत ते. हो. एवढे हार्ड नाही ते, समजून घेतले की समजतात ते. एवढे हार्ड नाहीत आहे ना. आता SMC आणि ICT म्हणजे काय, इनर सर्कल ट्रेडर. हा एक ट्रेडर आहे बघा. ICT इनर सर्कल ट्रेडर. ICT चं मी केलंय सर. हा कोण आहे, एक इनर सर्कल ट्रेडर आहे. म्हणजे याच्या वरती कन्सेप्ट आहे ती. याचीच कन्सेप्ट SMC. स्मार्ट मनी कन्सेप्ट. म्हणजे
ICT नच डेव्हलप केलेला आहे SMC, त्याला म्हणतात ICT SMC. सर नाही सर, थोडा फरक आहे सर आयसीसी आणि एसएमसी मध्ये. थोडा फरक आहे ना, मग थोडा फरक आहे ना. SMC थोडा म्हणजे ही जास्तच म्हणजे ही बस SM फरक आहे. ही SMC खूप ऍडव्हान्स आहे. ही जी SMC आहे ना ती खूप ऍडव्हान्स आहे. कोणती? ICT ची SMC खूप ऍडव्हान्स आहे. थोडे advance म्हणजे पूर्ण मार्केट हा, कळतं तिला- कुठून कुठं जाणार आहे. हा, तिला आपण ऍडव्हान्स SMC म्हणू शकतो, हो सर. आहे ना. तिला आपण ऍडव्हान्स SMC म्हणू शकतो. म्हणजे ICT ची SMC खूप डिफरंट आहे SMC पेक्षा, आहे ना. हो सर. ठीक, एवढं काय नाही, जर समजून घेतलं तर समजतंय, एवढं काय नाही हार्ड. तुम्ही केलेलं आहे ते. हो सर. त्यामध्ये काय समजलंय मग राहुल सर? आता आता आजचं सांगू का, वन डेची कॅन्डल बघितली काय, म्हणजे त्याचा बायस चेंज झाला पुढला. रेड कॅन्डलच्या खाली एक कॅन्डल गेली, म्हणायचं की मार्केट खाली येणार आहे, म्हणजे मार्केट बेरेज झालेले आहे. काय म्हटले? आज मार्केट बेरीज आहे ना, कारण की ती जी ब्लॅक कॅन्डल आहे ना तिच्या खाली कॅन्डल आली, म्हणजे मार्केट बेरीज झालं. आता ते तिथं खाली जर कोणता एपीजे असेल जरा थोडं मोठं स्क्रीन करा बरं. नाही स्क्रीन मध्ये आता ह्याला आहे ना फिबोनाचीने हे करायला लागल नाही का थोडं. इथून हे 0.3 च करेक्शन आहे, इथून मार्केट याच्या वेळेस वरती जाऊ शकतं. तुम्ही आहे ना खूप यामध्ये चाललेत. आता सर तुम्ही मला विचारताय मग मी सांगतोय. तुमची थिंकिंग एवढी हार्ड कशी आहे? तुम्हाला सोपं मला का सुचत नाहीये? मला तसं शिकवलंय हो, म्हणून मी तुम्हाला ते सांगितलं. मला जे मी तुमचंच हे शिकायला आलोय, पण एक सांगतोय मी तुम्हाला. नाही, आता मला सांगा, मी तुम्हाला जे शिकवतोय तुम्हाला तेच घ्यायचंय का? आहे का नाही? तुम्हाला त्यामध्ये पण काहीतरी इम्प्लिमेंट स्वतःच करायचं. छोटा पाहिजे. तुम्हाला त्यामध्ये काही तुमचं इम्प्लिमेंट करायचंय. प्रत्येकाचा सर माइंडसेट बरोबर असतो, कोणीच बरोबर नाही सांगू शकत 100%. हा आहे ना. म्हणजे आता तुम्हाला स्वतःचा माइंडसेट तुम्हाला त्यानुसार बनवायचा आहे. म्हणजे तुम्हाला स्वतःच त्यामध्ये तुम्हाला काहीतरी इम्प्लिमेंट करायचंय. स्वतःच काहीतरी. हा आहे ना. आता सर आयसीटी मध्ये आहे ना, त्याच्या 2 ब्लॅक कॅन्डल आहे ना, एक वीक वरती गेली आणि एक खाली आहे ना छोटीशी, म्हणजे त्याचा एक ब्लॉक बांधलेला आहे का, ते व्हॉल्यूम इन बॅलन्स म्हणतात ना त्याला. बरोबर. वन डेच्या टाइम फ्रेमला, म्हणजे असं विचारलं नाही पण एक सांगतोय मी तुम्हाला. तर तिथं पण एक ऑर्डर ब्लॉक तयार होतो. ओके, ठीक आहे. ओके, तुम्हाला हे समजलंय का? आता हे बघा, इथून या कॅन्डलला लिक्विडिटी ग्रॅब केली आहे या कॅन्डलची, पण अगेन डाऊन साईडलाच आली आहे. ओके, मग टार्गेट आता इथून पण डाऊन साईडला आली आहे इथपर्यंत, म्हणजे इकडं लिक्विडिटी स्वीप झाली आहे. म्हणजे कुठेतरी एखादा ऑर्डर ब्लॉक किंवा एखादा एफयूजी असेल, म्हणजे त्या लेवल पर्यंत मार्केट जाऊ शकते. हो सर, बरोबर. ओके, तुम्हाला विचारायचं की यामध्ये काही नाही सर. रेड कॅन्डलची लिक्विडिटी या ग्रीन कॅन्डलला स्वीप केली आहे का? केली. पहिले समजून घ्या लिक्विडिटी स्वीप म्हणजे काय. या रेड कॅन्डलच्या खाली हिनं पण लिक्विडिटी स्वीप केली आहे, बॉडी वीक खाली मारली. बरोबर. इथे बघा, इथे पण मारली. बरोबर. इथे पण झाली लिक्विडिटी स्वीप. होय. इथे पण झाली आहे. झाले सर. ओके, इथे पण झाली आहे.
येस झालं. ओके. आता डाऊन साइडला बघा, इथं पण झाली लिक्विडिटी स्वीप, येस इथे पण झाली लिक्विडिटी स्वीप झाली बघा, हो झालं थोड्या प्रमाणात आहे. इथे पण झाली लिक्विडिटी स्वीप, हो सर. इथे झाली का इथं? हा तिथे पण झालं. लिक्विडिटी स्वीप म्हणजे ग्रीन कॅन्डलच्या वरती या रेड कॅन्डलची थोडीशी विक किंवा काहीतरी वर जाणं, आपण त्याला काय म्हणतोय? लिक्विडिटी स्वीप. समजलंय का? होय. यामध्ये तुम्हाला विचारायचं काय? हं?